हॅलो हाय, कसे आहात? चला तर आज आपल्याला अशी मस्त कोथिंबिरीची वडी बनवायची आहे. एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता या दिवसामध्ये कोथिंबीरीला खूप माती लागते, त्याच्यामुळे कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची. आणि कोथिंबीरीचे हे देठही आपल्याला घ्यायचे आहे. ते भरपूर कामाला येतात, त्याच्यामुळे कोथिंबीर वडी खायला खूप छान लागते. हे फेकून द्यायची नाही. आपल्याला कोथिंबीर स्वच्छ धुवून चाळणीमध्ये पाणी नितळायला ठेवायचं आहे. वाटण्यासाठी आपल्याला इथे तांदळाचं पीठ न वापरता पोहे घ्यायचे आहेत. पोह्यामुळे कोथिंबीर वडी खूप छान होते. हिरवी मिरची, जिरी, लसूण हे पण आपल्याला घ्यायचं आहे. पोहे आपल्याला मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे आहेत. इथे आपल्या तांदळाचं पीठ न वापरता पोहे घ्यायचे आहेत. पोहे मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे, त्याच्यामुळे ना वडी खूप छान हलकी होते. तेलही पीठ नाही. तांदळाच्या वडीने एखाद्या तासानंतर वडी सगळ्या लूज पडतात, पण पोह्याने एकदम अगदी शेवटपर्यंत 2-3 तास वडी राहिली तर एकदम कुरकुरीत होते. जी बाहेरची आपल्याला कोथिंबीर वडी मिळते त्याच्यामध्ये पोहेच वापरले जातात. पोहे छान मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. धुतलेली कोथिंबीर आपल्याला छान बारीक इथे चिरून घ्यायची. आता इथे आपल्याला कोथिंबीरीचे जे देठ आहेत ते आपल्याला फेकून न देता आपल्याला जे हिरवी मिरची, लसूण, जिरे वाटायचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सगळं हे ना बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. खूप छान टेस्ट येते, कारण सगळ्यात जास्त व्हिटॅमिन ह्या देठांमध्येच असतं. आणि इथे आपल्याला कोथिंबीर छान बारीक चिरून घ्यायची आहे. सगळ्या कोथिंबीरीचे देठं आपल्याला मिक्सरला बारीक करायचे. खूप कवळे असतील तर ते आपल्याला ना वडीमध्ये घ्यायचे आहेत. खूप जाड असतील ना तर ते आपल्याला मिक्सरलाच बारीक करायचे आहेत हिरव्या मिरचीमध्ये. आणि खूप छान टेस्ट येते बरं का त्याच्यामुळं आपल्याला इथे कोथिंबीरीचे देठं घ्यायला बिलकुल विसरायचं नाही. कोथिंबीर छान बारीक करायची. या पद्धतीने तुम्ही कोथिंबीर वडी करून बघा. खूप छान हलकी पोकळ होते, एकदम छान होते. सगळी कोथिंबीर आपली इथे चिरून झालेली आहे. एका भांड्यामध्ये आपल्याला ती काढून घेऊन कोथिंबीर आपली छान सगळी चिरून घ्यायची आहे इथे. कोथिंबीर सगळी एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. जे आपण इथे पोहे बारीक केलेले आहेत मिक्सरला ते घालून घ्यायचे आहेत. एकच वाटी पोहे घ्यायची, खूप घ्यायची नाही, छोटी एक वाटी. जास्त कोथिंबीर असेल तर जास्त घेऊ शकता. हळद घालायची आहे, थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे. खूप तिखट नाही करायची आपल्याला. इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला. तुम्हाला आवडत असेल तर चिंच किंवा लिंबाचा रसही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. इथे मी यापैकी काहीच वापरले नाही. चवीप्रमाणे आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचे आहे. आणि पोहे खायचे 2 चमचे, मोठे 2 चमचे इथे मी पांढरे तेल वापरले आहेत. त्यामुळे वडीला खूप छान टेस्ट येते. आणि आपण हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि जे कोथिंबीरीचे देठ आहेत त्याची पेस्ट केलेली आहे ती घालून घ्यायची इथे. अगदी छान होते कोथिंबीर वडी. आणि पाणी न वापरता आपल्याला इथं सगळं मळायचं आहे. हे सगळं टाकल्याच्यानंतर आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. खूप बेसन पिठाचा वापर करायची नाही. कोथिंबीरीत जर पाणी नसेल तर खूप कमी बेसन पीठ लागतं. इथे मी 1 वाटी घेतलेला आहे. आणि न पाण्याचा वापर करताच इथे मी पीठ मळलेलं आहे. व्हिडिओ स्किप झाला. छान सगळं इथे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. वाटलं तर इथे थोडंसं बाजरीचं पीठ घाला, त्याने पण वडी खूप छान होते, कुरकुरीत होते. मी अगदी थोडंसं मूठभर घातलं. तुम्हाला नसेल घालायचं तर काहीच हरकत नाही, तुम्ही इथे बेसन पिठाचा वापर करू शकता. आणि छान पिठाचा गोळा तयार करायचा आपल्याला. सगळं पीठ इथे छान आपल्याला मळून घ्यायचं आहे. पाणीचा वापर बिलकुल करायचा नाही आहे. लागलं तर इथं थोडंसं बाजरीचं पीठ, तांदळाचं पीठ तुम्हाला आवडत असेल तुम्ही कोणतंही घालू शकता. आणि छान गोळा तयार करायचा आहे. पाण्याचा थोडाही वापर केला नाही. मीठ टेस्ट करायचं, कमी असेल तर घालायचं, नसेल तर नाही घालायचं. सगळं इथं मी छान मळून घेतलेलं आहे. पाण्याचा थोडाही वापर केलेला नाही आहे मी. बिलकुल पाणी मला लागलेलं नाही आहे कसलं ते. तुम्हाला लागलं तरच पाणी घ्या, नाही लागलं तर बिलकुल घेऊ नका. आणि आपल्याला ना पिठाचे असे उंडे नाही करायचे, आपल्याला डायरेक्ट इथे चाळणीला पीठ थापायचं. तुमच्याकडं दुसरं काही असेल ताटाला नाही, पण चाळणच घ्या. उघडण्यासाठी तेल लावून घ्यायचं छान चाळणीला. पूर्ण चाळणीला तेल पसरवून घ्यायचं आहे आपल्याला इथे. चाळणीला इथे छान सगळं तेल पसरवून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे सगळं आपली वडी बिलकुल चिटकत नाही. आणि आपल्याला चाळणीमध्ये हे सगळं आपल्याला ना कोथिंबीर वडीचं पीठ जे आहे हे सगळं थापून घ्यायचं आहे.
छान दाबून इथे आपल्याला पीठ सगळं थापून घ्यायचं आहे बरं का. वरचेवर नाही करायचं, असं जाड नाही ठेवायचं, म्हणजे उकडलं जायला पाहिजे ना आपल्याला ना, अशा पद्धतीने आपल्याला सगळं थापायचं आहे. हाताला थोडंसं तेल लावून थापलं तरी तुम्हाला काहीच नाही, पण पिठात जर पाणी नसेल ना तर तेलाची सुद्धा गरज पडत नाही. सगळं पीठ इथे आपल्याला छान थापून घ्यायचं. आपलं पीठ थापून झाल्याच्यानंतर वरनं थोडेसे तीळ आपल्याला भुरभुर करायचे आहेत, टाकायचे आहेत आणि हाताने ना दाबायचे आहेत, म्हणजे ना वडी आपली खूप छान होते दिसायला पण आणि खायला पण. तिळामुळे ना वडीला नेहमी छान टेस्ट येते. गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी आधीच उकळायला ठेवायचं आणि वडी आपल्याला इथे उकडायला ठेवायची. उकळायला ठेवायचं पाणी आणि वडी उकडायला ठेवायची आहे. 20 मिनटं छान आपल्याला लो टू मिडियम गॅस उकडायची आहे. बघू शकता आपली 20 मिनटानंतर वडी खूप छान उकडली आहे. थंड करूनच आपल्याला इथे ना कट मारून घ्यायचे आहेत. गरम असताना कट बिलकुल मारायचे नाही आणि खूप झटपट होते. हाताला गोळे करण्यापेक्षा असे थापून केले ना खूप मस्त होते, खायला पण छान लागते आणि तेलात तर बिलकुल विरघळत नाही. सगळी इथं ना मी असे कट मारून घेतलेले आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसेही करू शकता. मी चौकोनी केलेले आहेत. बघू शकता सहज आपल्या अशा कोथिंबीर वड्या निघत आहे. बिलकुल असं तामझाम करायची गरज पडलेली नाही आहे. सहज अशा सगळ्या वड्या आपल्या एकसारख्या निघालेल्या आहे. खायला तर अप्रतिम. न तळता अशा फ्रीजमध्ये ठेवल्या तर ह्या 8 दिवस हमखास राहतात, खराब बिलकुल होत नाही. पॅक बंद डब्यामध्ये ठेवायची. अशी खायला पण वडी खूप छान लागते, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. सगळ्या वड्या आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला जवळनं पण दाखवते. बघू शकता किती छान झालेल्या आहेत. कच्च्या वगैरे कुठेही राहिलेल्या नाही आहेत. खायला पण वडी खूप छान कुरकुरीत. 1-2 तास राहिलीत तरी बिलकुल लूज पडत नाही, कारण आपण त्याच्यामध्ये पोह्यांचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी. तुम्ही फ्राय पण करू शकता. तेलकट नसेल खात तर नाही तरी काहीच हरकत नाही आहे. तेलामध्ये सगळे आपल्याला एक सोडून घ्यायच्या आहेत. तेलामध्ये टाकले की वडी लगेच अलटपलट करायची नाही. 1-2 ते 3 मिनिटांनी करायची. लो टू मिडियम गॅस ठेवायचा. आधी टाकताना गॅस फुल ठेवायचा हाय फ्लेमवर आणि नंतर आपल्याला लो टू मिडियम गॅसवर करायचा आहे. याच्यामुळे वडी छान कुरकुरीत होते. तेलामध्ये वड्या आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. लो टू मिडियमच गॅस ठेवायचा, जास्त मोठा गॅस करायचा नाही आहे. दोन्हीही साईडने आपल्याला वड्या छान खरपूस रंगावर येईपर्यंत तळायच्या आहेत. करपवायच्या नाही. करपल्यानंतर वड्यांची टेस्ट छान लागत नाही. बारीकच गॅसवर तळायच्या, मोठा गॅस बिलकुल करायचा नाही. एका साईडने छान वड्या तळून झाल्या की दुसऱ्याही साईडने आपल्याला वड्या अशा छान तळून घ्यायच्या आहेत. छान वड्या तळलेल्या आहेत आपल्या. आता प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. बिलकुल तेल वगैरे काहीसुद्धा राहत नाही वड्यांना. अशी कोथिंबीर वडी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खरपूस रंग येईपर्यंत वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत.
बघू शकता किती छान कलर आलेला. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरीही बॅच तळून घ्यायची आहे वड्यांची. मी सगळ्या वड्या तळल्या नाही, काही वड्या मी ठेवून दिल्या फ्रीजमध्ये 5 ते 6 दिवस वड्या राहतात. पण वड्या इतक्या छान असल्यावर त्या 5 ते 6 दिवसही राहू शकत नाही, इतक्या छान वड्या. अशा पद्धतीने आपल्याला दुसरी पण बॅच वड्यांची तळून घ्यायची आहे. आधी गॅस मोठा ठेवायचा, वड्या टाकल्याच्यानंतर गॅस नेहमी लो टू मिडियम ठेवायचा, म्हणजे वड्या ज्या आहेत तेल पण पीत नाही आणि खूप तेलही लागत नाही. तुम्ही कच्च्या पण वड्या खाऊ शकता, कच्च्या पण वड्या खूप छान लागतात. बघू शकता आपल्या छान वड्या अशा तळून झालेल्या आहेत. एकदम खरपूस रंग येईपर्यंत आपण वड्या तळून घेतलेल्या आहेत. त्या कोथिंबीर वडी खूप छान लागते आणि आता कोथिंबीर यायलाच लागली आहे बाजारात, तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. भजी करतोच आपण, पण कोथिंबीर वडी पण पावसाळ्यात खायला खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा, खूप छान झाली. हिरव्या चटणीबरोबर किंवा चिंचच्या चटणीबरोबर तर खूप छान लागते. 2-3 हिरव्या मिरच्या पण तळलेल्या आहेत. एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला इथं तोडून पण दाखवते. एकदम कुरकुरीत वडी झाली होती. पोह्यामुळं आपली वडी खूप छान झाली होती आणि खायला पण वडी खूप छान लागत होती. तेलकट वगैरे बिलकुल लागत नव्हती. मी हाताला पण दाखवते, तेल वगैरे अजिबात राहिलेलं नाही आहे. नक्की ट्राय करून बघा. चला तर मग बाय.